प्रेरणामतीनंद शाळेला अचानक आग. आमदार अनिकेत तटकरे यांनी दिले मदतीचे आश्वासन. माजी नगरसेवक समीर सकपाळ यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ दिली माहिती. प्रेरणा तालुक्यातील ज्ञानगंगा भूविकलांग संस्था संचालित प्रेरणामतीनंद शाळेत मंगळवारी रात्री सुमारास 10 वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीने शाळेचे मोठे नुकसान झाले असून 2 संगणक, प्रिंटर आदी साहित्य जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक समीर सकपाळ हे तात्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशामक दलाच्या व तिथल्या स्थानिक मुलांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर समीर सकपाळ यांनी आमदार अनिकेत तटकरे यांना घटनेची माहिती दिली. आमदार अनिकेत तटकरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत शाळेची पाहणी केली व शाळेला लागेल ती सर्व मदत आम्ही करू असे आश्वासन दिले. आग लागण्याचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे समीर सकपाळ यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरत आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे व रवी चाळके व उत्तर बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेश कापरे सुद्धा घटनास्थळी. काय सांगाल एकंदरीत आजची आग लागलेली त्याचं कारण काय? कारण सांगू शकत नाही, पण साधारण एक 10 मिनिटापूर्वी फायर स्टेशनला कॉल आला. त्याच्यानंतर नगरपालिकेचे इंजिनियर फुरन साहेब आणि OS पाटील साहेब यांनी मला फोन केला की दगडी शाळा नगर परिषद येथे आगीची दुर्घटना झाली आहे. त्या तात्काळ अग्निशमन वाहन MIDC आणि रोहा नगर परिषद मला फोन आला. त्यामुळे आम्ही आलो, बघितलं तर एक आतमध्ये इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झालेल्या आणि कपाटाला आग झाली. काय सांगाल, आज नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? आता ज्ञानगंगा बहुविकलांग शाळा इथे आहे. आम्ही ह्याला दगडी शाळा बोलतो. त्यामध्ये ही शाळा भरते. आता आमच्या आजूबाजूची मुलं, तरुण मुलं ह्या इथे उभी होती मेंढरे हायस्कूलच्या समोर आणि त्यांना जाणवलं का आतून धूर येत आहे. म्हणून त्यांनी सतर्कतेने सगळ्यांना बोलवलं. फायर ब्रिगेडला फोन केला. मी स्वतः इथे होतो आणि फायर ब्रिगेड वेळात आली. त्याच्या अगोदर ह्या शाळेचे दरवाजे म्हणजे कुलप तोडून सगळ्या इथल्या स्थानिक मुलांनी ती आग विझवली. तिथपर्यंत फायर ब्रिगेडवाले आले आणि यांची सर्वांची टीम पण ह्या इथे आली आणि मोठी दुर्घटना आत्ता टळलेली आहे. माननीय अनिकेत भाई तटकरे पण ताबडतोब ही घटना घडल्यानंतर 5व्या मिनिटाला इथे हजर झाले आणि संस्थेच्या सर्व लोकांना सांगितलं, काळजी करू नका, जे काय झालं ते आपण बसू, तुम्ही बिलकुल काळजी करू नका असे आश्वासन देऊन गेलेले आहेत. तर नागरिकांनी या सध्याच्या परिस्थितीमध्ये सातत्याने काळजी घेणं गरजेचं आहे. ही आग जरी फटाक्याने लागली नसली, इलेक्ट्रिकचं शॉक सर्किट झाल्यामुळे लागली. आता सगळीकडे लाइटिंग असल्यामुळे व्होल्टेज फ्लक्च्युएशन सगळीकडे होत आहे. पण आपण सगळी काळजी घेतली पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे. रोहा नगरपालिकेची फायर ब्रिगेड आणि ह्यांची संस्था आणि स्थानिक सर्व वेळेवरती धावून आले म्हणून मोठी दुर्घटना टळली. कारण की ही दगडी शाळा जी आहे ती संपूर्ण लाकडी काम असणारी आहे. पण आपल्या नशिबाने मोठी दुर्घटना टळली. त्यांचं जे काही नुकसान झालंय त्या संदर्भात आपण सर्वजण, अनिकेत भाई स्वतः आले होते, त्याच्यामुळे त्यांनी चिंता करायचं काम नाही. तुमचं काम सुरळीत कसं होईल हे ते नक्की बघतील. त्यांनी त्या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे.